साई अपार्टमेंट जी इमारत आहे त्या इमारती प्रकरणी सुनील सीताप नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यावर दाखल करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत डीसीपी सचिन पाटील आहेत। पाटील साहेब, साधारणपणे 20 तासानंतर सुनील सीताप याला अटक दाखवली गेली, काय पुढे प्रोसेस आहे? पोलिसांनी या घटनेच्या संदर्भाने गुन्हा दाखल करून त्यामध्ये पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते चालू आहे। आपण याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याला अटक केलेला आहे आणि प्रथम दृष्टिकोनातून हे माहिती पुढे आलेली आहे की बाबा ग्राउंड फ्लोअरवरचं जे हॉस्पिटल होतं तिथे जे काही मॉडिफिकेशन्स चालले होते त्यामुळे बिल्डिंगचे जे कॉलम्स आहेत त्याच्यात मॉडिफिकेशन झाल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। फक्त एकच आरोपी सुनील सीताप का आणखीन आरोपी त्याच्यामध्ये आहेत? जसं आर्किटेक्चर मार्फत हे सर्व काम सुरू होतं आणि जे कॉन्ट्रॅक्टर होतं त्यांना देखील माहिती होतं, त्यामुळे लोखंडी सपोर्ट लावले होते, अशा पद्धतीचं काय समोर आलंय का? पोलिसांचा तपास यामध्ये सध्या चालू आहे, त्यामुळे याच्यापेक्षा जास्त माहिती सध्या स्थितीमध्ये देणं कठीण आहे। नक्कीच ज्या पद्धतीने संपूर्ण घटना घडली होती या घटनेमध्ये सुनील सीताप जो आहे त्याला अटक केलेली आहे आणि त्याला साधारणपणे 11 वाजता जे कोर्ट आहे विक्रोळी कोर्ट त्या ठिकाणी त्याला हजर केलं जाईल आणि त्याने नेमकं कशा पद्धतीने त्याच्या ग्राउंड फ्लोअरला जे काम सुरू होतं ते विदाऊट परमिशन कसं सुरू केलं होतं आणि यामुळे सर्व ही संपूर्ण दुर्दैवी घटना कशी घडलेली आहे हे सर्व पोलीस आपल्या रिमांडमध्ये ठेवतील आणि त्यानुसार सुनील सीताप जो आहे त्याच्या रिमांडसाठी जे पार्केट पोलीस आहे ते मागणी करतील। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।